आणि मला पैसे देऊन निवडणुका जिंकायच्या नाहीयेत. मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे. महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल याच्याकडे मला लक्ष वेधायचं होतं आणि त्यासाठीच हे 10,001 रुपया प्रत्येक महिलेसाठी मी जागतिक बँकेकडनं मागतोय. मला निवडणूक जिंकायची नाहीये. माझी तळमळ आहे, माझी धडपड आहे की महिला बचत गट हे नाव आता खोडून वुमन बिझनेस ग्रुप हे केलं पाहिजे. आमच्या प्रभाग 17 मधील मतदार सुज्ञ मतदार आहे. सुशिक्षित मतदारसंघ म्हणजे प्रभाग 17 आहे. पूर्ण महाराष्ट्र आहे. खानदेश आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. याचा संगम म्हणजे प्रभाग 17. मध्य प्रदेश विधानसभा, महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार विधानसभेमध्ये महिलांसाठी लाभाच्या योजना राबवण्यात आल्या आणि थेट पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले. आणि असा राजकारणात येणाऱ्यांचा समज झालाय की महिलांना पैसे दिले किंवा त्यांच्यासाठी अशा योजना राबवल्या तरच आपण निवडून येऊ शकतो. असाच समज राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांचा झालाय. ते शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आहेत. तेच माझ्यासोबत आहे आणि त्यांनी जागतिक बँकेकडे 30,30,00,000 रुपयाचं कर्ज मागितलंय, ते देखील निवडणूक लढवण्यासाठी. तेच माधव पाटील माझ्यासोबत आहेत. असं का वाटलं तुम्हाला की कर्ज काढून आता निवडणूक लढायची? मला असं वाटतं की पैसे देऊन निवडणूक जिंकता येतात हे ट्रेंड सेट केलेला आहे केंद्र सरकारने, भाजपने, म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि बिहार मध्ये हा ट्रेंड सेट केलेला आहे. आणि मला पैसे देऊन निवडणुका जिंकायच्या नाहीयेत. मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या द्वारे 2 कोटी जवळपास महिलांना आपण पैसे देतोय. आपल्या कररूपी पैशातनं आपण पैसे देतोय. पण त्याचा लेखाजोखा म्हणजे किती महिलांची आर्थिक सक्षमीकरण झालेलं आहे किंवा त्यांनी काहीतरी बिझनेस चालू केलेला आहे याचा कुठेही लेखाजोखा सरकारकडे नाहीये. वेरॅज मी अशी मागणी करतोय की प्रभाग 17 पिंपरी चिंचवडमध्ये 30,000 महिला मतदार आहेत आणि छोटा भाग आहे, म्हणजे 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये ह्या 30,000 महिला राहतात. तुमचा मतदारसंघ सांगताय का? हा, माझा पिंपरी चिंचवडचा मतदारसंघ मी सांगतोय, प्रभाग 17, जिथे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडनं इच्छुक आहे. तर ह्या 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 30,000 महिला उमेदवार राहतात. तर आपण एक मॉडेल सेट करूयात की यांना 10,001 रुपया, म्हणजे बिहारपेक्षा जास्त 10,001 रुपया देऊयात प्रत्येक महिलेला. आणि हे जे काही बचत गटाची मोहीम आहे, ती बचत गटाची मोहिमेला आपण बचत गट मोहीम म्हणण्यापेक्षा वुमन बिझनेस ग्रुप म्हणूयात. त्यांना बिझनेसचं मॉडेल सेट करून देऊयात. म्हणजे माझं आता MBA फायनान्स झालंय, MA फिलॉसॉफी झालंय, लॉ झालेलं आहे, PhD करतोय मी, BE झालेलं आहे. तर मला असं वाटतं की माझ्या नॉलेजचा, आणि प्रभागामध्ये अनेक जण अनुभवी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, महिला बचत गटांमध्ये काम केलेलं आहे. अशा लोकांच्या साहाय्याने, मदतीने आपण ह्या ज्या काही 30,000 महिला आहेत त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करू शकतो, हा ठाम विश्वास मला आहे. त्यामुळे मला फक्त निवडणूक जिंकायची नाहीये, निवडणूक जिंकायचीच आहे, पण मला महिलांना तो विश्वास द्यायचा आहे की मी कर्ज मागतोय, मी जागतिक बँकेकडनं कर्ज मागतोय आणि विथ इंटरेस्ट. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पायावर उभे राहाल, आर्थिक सक्षमीकरण तुमचं होईल, त्या पैशातनं आपल्याला ते बँकेचं कर्ज नील करायचं, रिटर्न करायचं. सो हा माझा उद्देश आहे. तुम्हाला असं का वाटलं की पैसे वाटूनच फक्त लोक मतदार करतात? काही मतदार हे जागरूक आहेत की जे की सामाजिक काम पाहतात, प्रभागातलं काम पाहतात, तुमचा लेखाजोगा, तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं एकूणच काय ते वर्तन आहे हे सगळं पाहून मतदान करत असतात. यावर विश्वास न ठेवता थेट पैसेच. नाही, मला सुज्ञ मतदारांवर खूप विश्वास आहे. आमच्या प्रभाग 17 मधील मतदार सुज्ञ मतदार आहे. सुशिक्षित मतदारसंघ म्हणजे प्रभाग 17 आहे. पूर्ण महाराष्ट्र आहे. खानदेश आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. याचा संगम म्हणजे प्रभाग 17 आणि तिथे सुज्ञ मतदार आहे. मला गेले 10 वर्ष झाले मी अंगोईची गोळी आणि खेळेमुक्त झाड या माध्यमातून पर्यावरणावर काम करतो. प्रभाग 17 मधील सर्व लोकांना हे परिचित आहेत. चांगले मतदार, सुज्ञ मतदार चांगल्या माणसाला नक्कीच मतदान करतील, मला मतदान करतील. पण त्याचबरोबर मी नगरसेवक म्हणजे फक्त वॉटर गटर मीटर यापुरतं मर्यादित न राहता महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल याच्याकडे मला लक्ष वेधायचं होतं आणि त्यासाठीच हे 10,001 रुपया प्रत्येक महिलेसाठी मी जागतिक बँकेकडनं मागतोय. मला निवडणूक जिंकायची नाहीये,
माझी तळमळ आहे, माझी धडपड आहे की महिला बचत गट हे नाव आता खोडून वुमन बिझनेस ग्रुप हे केलं पाहिजे. म्हणजे महानगरपालिकेची कुठलीही इमारत असेल, प्रॉपर्टी असेल, तर त्या इमारतीमध्ये म्हणजे एखादा दवाखाना असेल, गार्डन असेल, तर त्या इमारतीमध्ये 2 महिला बचत गटाच्या, महिला वुमन बिझनेस ग्रुपच्या 2 महिलांना त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट सेल करण्यासाठी आपण बसवणार आहोत. म्हणजे आज कुणालाही विचारा की महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू कुठे मिळतात, लोकांना माहीत नसतं. तर त्या जागा म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जवळ 25,000 प्रॉपर्टी महानगरपालिकेच्या आहेत. तिथे 25,000 गुणिले 2, 50,000 महिला आपलं दुकान, आपला बिझनेस तिथे थाटणार आहेत. हा विश्वास आहे. ह्याचं मॉडेल माझ्याकडे तयार आहे 30,000 महिलांसाठी. आणि हा विश्वास माझा प्लस महिलांचा जी काही मेहनत करण्याची जी काही उपजत वृत्ती आहे त्याच्यावरती मला असं वाटतं की जागतिक बँक सुद्धा हे कर्ज मला देईल. आणि जागतिक बँकेला माहिती आहे की भारताच्या राजकारणात काय चाललेलं आहे. म्हणजे हे बिहार मॉडेल, मध्य प्रदेश मॉडेल, महाराष्ट्र मॉडेल हे फेल्युअर आहे. तर हे मॉडेल आपण फक्त 30,000 महिलांसाठी प्रभाग 17 मध्ये राबवूयात आणि नक्कीच हे मॉडेल कॉपी पेस्ट होईल असं मला विश्वास आहे. तुम्ही आता म्हणाले की मी पर्यावरणासाठी काम केलं, काही सामाजिक देखील काम केलं. मग हे सगळं सुरू असताना असं का वाटलं तुम्हाला की आपण राजकारणात सक्रिय होऊन नगरसेवक झाल्यावरच काहीतरी विकास करू शकतो? असंही तुम्ही करतच होता ना? मी खरं तर करत होतो, पर्यावरणावरती काम करतोय. पण मी पिंपरी चिंचवड मध्ये बघितलं की झाडांची कत्तल ही सर्रास होते. म्हणजे हे रॅकेट आहे की लाकूड तोड्यापासून आयुक्तांपर्यंत हे रॅकेट आहे की ते झाडांवरती म्हणजे झाडांची कत्तल होताना अनेकदा कंप्लेंट्स दिल्या, पण याच्यावर कोणीही कारवाई करत नाही. म्हणजे ते एक अमिताभ बच्चनचं हे होतं ना, कभी तो आओ गुजरात में, तसं मी पिंपरी चिंचवडमध्ये म्हणतो की कभी तो आओ पिंपरी चिंचवड में, आणि तुम्ही गरीब राहणार नाही, तुम्ही झाडं तोडून श्रीमंत व्हाल. ही अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अवस्था आहे. आणि ते भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे. म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये 56,000 कोटी रुपयांचं टोटल बजेट होतं. 8 कामं सांगण्यासारखी झालेली नाहीयेत. तर भाजपने इथे खूप भ्रष्टाचार केलेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये यांनी 10,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले आहेत प्रत्येक मतदाराला वाटण्यासाठी. आणि हे मतदार पैसे घेतात आणि मतदान करतात. मला काय म्हणायचं की येस, तुम्ही पैसे घ्या, पण यातनं चांगलं काही होणार आहे का? सत्ताधारी तुमचं स्किल वापरणार आहेत का तुमच्या शहरासाठी, तुमच्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी? तर तसं होताना मला काही दिसत नाहीये. त्यामुळे हे पैसे देऊन निवडणूक जिंकायचं मॉडेल हे मला कुठेतरी चुकीचं ठरवायचं आहे. आणि 30,000 महिलांसाठी प्रभाग 17 मध्ये मला 10,001 रुपया वर्ल्ड बँकेने द्यावेत. आणि ह्या 30,000 महिलांचाच नाही, 30,000 कुटुंबांचा मी आर्थिक सक्षमीकरण, त्यांची वृद्धी करून आणेल. हा विश्वास मी, माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे पवार साहेबापासून सर्व कार्यकर्ते आहेत. आणि नक्कीच आपण पक्षाची पण भूमिका आहे ही, मी खरं सांगायचं म्हणजे मी वर्ल्ड बँकेला माझ्या लेटर हेडवरतीच पत्र लिहिलेलं आहे. मी राजकारणाचा एक प्रतिनिधी आहे, राजकारणाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. आणि वर्ल्ड बँक ही महाराष्ट्राला, भारताला अनेक उपक्रमांमध्ये पैसे देते. ओके, सो मलाही अधिकार आहे की मीही वर्ल्ड बँकेकडे पैसे मागतोय की तुम्हीही मला पैसे द्या, आणि देतील असं मला असं वाटतंय. परत कशी करायची? परत मी तुम्हाला सांगतो ना की महिलांचं जे काही सक्षमीकरण करणार आहे त्या बिझनेसमधनं डेफिनेटली महिला स्वतःहून की माधवदादा हे तुमचे जे काय आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट, तो सुद्धा आपण घेणार आहोत आणि त्यांचे पैसे परत देणार आहोत. याचं मॉडेल माझ्याचं. शेवटचा काय करतात? ॲक्च्युली माझी अंघोळीची गोळी संस्था आहे, गेली 15 वर्ष. व्यवसाय बरं, मी MEP कन्सल्टंट आहे. मी रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, कमर्शियल याचं डिझाईन करतो आणि डिझाईन हा माझा व्यवसाय आहे.